नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दादा बोर्डचा आणि सीईटीचा अभ्यास कसा करायचा। आता आमच्या बोर्डचे पण एग्जाम येतात, त्यात आमचे प्रॅक्टिकल एग्जाम असणार, पुन्हा त्यानंतर सीईटी असणार। ह्या दोघांना मॅनेज कसं करू मला समजत नाही, मी आता बोर्डचं करू की सीईटीचं करू। अशा विद्यार्थ्यांसाठी मी तुमच्यासाठी एक फार महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर आपण सुरू करूया की नेमकं काय अडचण काय येते मुलांना काय अडचण येते। पहिला जो मुद्दा आहे की कशामुळे ही अडचण येते, कशामुळे सीईटीचं जास्त टेन्शन येतंय। सगळे लोक बोलतायत की सीईटी आता जेईच्या लेवलची झाली आहे। तर दादा हे खरं आहे का? जेईच्या लेवलची सीईटी झाली आहे का? तर ऑब्वियसली थोडी लेवल वाढली आहे, पण जेई पर्यंत नाही गेली। जेई मेन्सच्या 3 लेवल असतात, लेवल 1, लेवल 2, लेवल 3। तर जेई मेन्सच्या लेवल 1च्या थोडीशी खालची लेवल आता सीईटी विचारावं लागली आहे। पण ऑब्वियसली हे असं आहे की सीईटीची थोडी लेवल वाढली, म्हणजे जे क्वेश्चन अगोदर तुम्हाला यायचे सीईटी मध्ये त्याची लेवल थोडी आता वाढली आहे। दुसरी गोष्ट जी आहे ती कॉम्पिटिशन पण वाढली। आता मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असाल की आतापर्यंतच्या इतिहासातील सीईटी मध्ये सगळ्यात जास्त मुलांनी अपेअर केलं होतं, त्यामुळे कॉम्पिटिशन वाढते। आता पर्सेंटाइल कसे कॅल्क्युलेट होतात की आपल्या पुढे किती मुलं आहे किंवा आपल्या मागे किती मुलं आहे, टॉपरच्या तुलनेत आपल्याला किती आहे, थोडक्यात याच्यानुसार आपले पर्सेंटाइल कॅल्क्युलेट होत असतात। त्यामुळे जसं नंबर ऑफ स्टुडंट वाढतील तशी कॉम्पिटिशन तर वाढणारच आहे। त्यामुळे पर्सेंटेज न बघता आपल्याला पर्सेंटाइलवर फोकस करायचा असतो। त्यामुळे अजून एक दुसरी गोष्ट असते की सीईटी मध्ये कॉम्पिटिशन वाढली आहे, त्यानंतर लेवल इन्क्रीज झाली आहे। आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की सीईटीचा सिलेबस पण फार वाढलाय, म्हणजे यूज सिलेबस आहे। 11वीचा पण आहे, 12वीचा पण आहे, त्यात कॉन्सेप्ट पण फार आहे, नवीन सिलेबस आता इंट्रोड्यूस झालाय। त्यामुळे सिलेबस पण जास्त आहे। आता बोर्डचं कसं मॅनेज करू, सीईटी मध्ये सिलेबस पण जास्त आहे। त्यानंतर सीईटी मध्ये जी दुसरी गोष्ट असते, सीईटीचा क्वेश्चनचा टाइप जो आहे तो एमसीक्यू टाइप आहे, बोर्डला थेरॉटिकल क्वेश्चन येतात। तर मग अशा वेळेस मी बोर्ड आणि सीईटी दोघं कसं मॅनेज करू। तर चला तर मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं एक सोप्या भाषेत उत्तर सांगतो की मला एक सांगा, बोर्डचा आणि सीईटीचा सिलेबस सारखा आहे ना, फक्त क्वेश्चनचा टाइप तुमचा वेगळा आहे। त्यानंतर टाइम वगैरे, इकडे थेरॉटिकल येतो, इकडे एमसीक्यू येतं, इकडे टाइम जास्त असतो, इकडे टाइम कमी असतो। तर हे जे आहे यासाठी तुम्ही सोबत कसं मॅनेज करणार हे बघा। आता सॉलिड स्टेट आहे, सीईटीचं क्वेश्चन म्हणजे सीईटीचे क्वेश्चन विचारणारे लोक ते पण स्टेट बोर्डच्या पुस्तकातूनच विचारतात, आणि एचएससी बोर्डवाले पण स्टेट बोर्डच्या पुस्तकातूनच विचारतात। त्यामुळे तुम्हाला सिलेबस सारखा आहे, पण अभ्यासाची जी पद्धत आहे ती थोडी वेगवेगळी आहे, आणि ते दोघं सोबत कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहिली गोष्ट, आता तुम्ही काय करायचंय, आता बोर्ड तुम्ही जवळ आलेत, त्यामुळे जे एचएससी बोर्डची जी पुस्तकं आहेत, एचएससीचे बुक्स, ते तुम्ही रोज वाचायचे आहेत। त्याची थेअरी पूर्ण तुम्हाला वाचायची। आता फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट लेसन आहे, त्याची पूर्ण थेअरी वाचायची, नोट्स काढायचे, वन शॉट लेक्चर बघून घ्यायचे, आणि हे झाल्यानंतर तुम्ही बोर्डचा अभ्यास करायचा। आता बोर्डचा अभ्यास कसा करशाल, त्याचे तुम्ही एक 21चं ते अपेक्षित म्हणतात ते वाचायचे, त्यानंतर नवनीत मधून त्याचे क्वेश्चन आन्सर वाचायचे, त्यानंतर पुस्तकातले खालचे जे क्वेश्चन दिलेले असतात एक्सरसाइज क्वेश्चन ते वाचायचे, त्यानंतर पुस्तकामध्ये डू यू नो म्हणून जे दिलेले असतात ते क्वेश्चन वाचायचे। पण हे क्वेश्चन वाचून तुम्हाला सीईटी साठी फायदा होणार आहे का? तर नाही, कारण आता सॉलिड स्टेटला जे एचएससी बोर्ड प्रश्न विचारतं ते थेरॉटिकल विचारतं, पण हेच क्वेश्चन जर तुम्ही सीईटी सेलकडे बघशाल तर ते न्यूमेरिकल क्वेश्चन विचारतात, तिकडे तर एमसीक्यू आहे। तर अशा वेळेस दोघं मॅनेज कसं करशाल, जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं, आधी तुम्ही पूर्ण थेरी वगैरे वाचून घ्यायचे, एक्सरसाइजचे क्वेश्चन, डू यू नोचे क्वेश्चन, आणि हे झाल्यानंतर फक्त रात्री 1 ते 1.5 तास जो लेसन तुम्ही सकाळी केलेला आहे त्याचं 1 ते 1.5 तास फक्त सीईटीचे एमसीक्यूज वाचायचे, म्हणजे एमसीक्यू सोडवायचे। याच्याने काय होईल, तुमचं दिवसभर तुम्ही आता बोर्ड जवळ आले म्हणून बोर्डचा अभ्यास करताल, आणि बोर्ड झाल्यानंतर मग तुम्ही सायंकाळी तुमचं सीईटीचं पण सोबत होईल। म्हणजे तुम्हाला बोर्ड झाल्यानंतर अचानक टेन्शन नाही येणार की आता सीईटीला तर 1-1.5 महिना राहिला, तर मी कसं मॅनेज करू। तर यासाठी तुम्हाला काय करायचंय की बोर्डचा आणि सीईटीचा अभ्यास सोबत करायचा आहे। जास्तीत जास्त मुलं काय करतात, सीईटीला फार इम्पॉर्टन्स देतात,
आता असे पण काही मुलं आहे की ज्यांना CET मध्ये 96-97% येतात, पण बोर्ड्समध्ये त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरियाज होत नाही. काहींचा होतो तर ते 70-60% खालीच येतात. मग त्यांना प्लेसमेंटच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. कारण प्लेसमेंटच्या वेळेस सुद्धा कंपन्या बघतात की HSC बोर्डला तुम्हाला किती पर्सेंटेज होते. मिनिमम क्रायटेरिया तुमचा 60%चा असतो. म्हणजे बऱ्याचशा ॲव्हरेज कंपन्या हा तोच क्रायटेरिया ठेवत असतात. एखादी जर चांगली कंपनी आली तर ती 65%चा ठेवती. का तर जास्तीत जास्त मुलं एलिमिनेट झाली पाहिजे आणि त्यांना फक्त क्वालिटी स्टुडंट, हुशार स्टुडंटच भेटले पाहिजे. त्यामुळं अशी चूक तुम्हाला करायची नाहीये की बोर्डला डायरेक्ट निग्लेक्ट करायचंय. बोर्ड सुद्धा तितकंच IMP आहे जेवढं तुमचं CET आहे. ऑब्विसली तुम्हाला CET मधून चांगलं कॉलेज भेटलं, तुमचं चांगलं फ्युचर असणार. पण जर तुम्ही बोर्ड्सला इग्नोर केलं तर तुमचे HSCचे पर्सेंटेज कमी असणार, जे की तुम्हाला भविष्यात प्लेसमेंटमध्ये फार तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे बोर्डला कधीही निग्लेक्ट करायचं नाही. बरेचसे मुलं बोर्डला निग्लेक्ट करून चालतात. त्यामुळे मी जे सांगितलं, सध्याला आताला तुमच्या बोर्डचे पेपर जवळ आलेत ना, तर दिवसभर तुम्ही बोर्डचा केला तर रात्री 1 तास, 2 तास, 2.5 तास CETचे MCQ सोडवायचे आणि मगच तुम्ही झोपी जायचे. ही गोष्ट तुम्ही आता लक्षात घ्या. तर मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की तुम्ही दोघी गोष्टी कशा सोबत प्रिपेअर करायच्या, म्हणजे बोर्ड पण आणि CET वर. डायरेक्ट CETला पण इग्नोर करून चालायचं नाहीये आणि डायरेक्ट बोर्डला पण इग्नोर करून चालायचं नाही. ज्याचा अभ्यास तुम्ही सकाळी HSC साठी केलाय तोच तुम्ही संध्याकाळी MCQ प्रॅक्टिस म्हणा, त्याची PYQs म्हणा, तर DPPs म्हणा, ते तुम्हाला संध्याकाळी सोडवायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं बोर्ड आणि CET दोघं मॅनेज होऊन चालणार आणि तुम्हाला टेन्शन येणार नाही. बरेचसे मुलं फक्त टेन्शनच घेतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालतात. तर असं काही करू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या. CETला आणि बोर्डला सोबत धरून चला. त्यानंतर मी आता तुम्हाला अजून सांगणार आहे की JEE आणि बोर्डचा, JEE आणि CETचा अभ्यास कसा हे करायचा आहे, कसा मॅनेज करायचा आहे. JEE मध्ये फार वास्ट सिलेबस आहे आणि असं नाही की JEE मध्ये तो सिलेबस आहे आणि तो CET मध्ये नाहीये. तर काय करायचंय, CET मध्ये जो सिलेबस आहे तो अगोदर JEEच्या लेवलनी प्रिपेअर करून ठेवायचा आहे. म्हणजे तुमचं JEEचं पण ते कव्हर होईल, MST CETचं पण होईल आणि बोर्ड्सचं पण होऊन जाईल. मग JEE मध्ये जो एक्स्ट्राचा सिलेबस आहे तो तुम्ही नंतर करू शकतात, सेकंड अटेम्प्टला देऊ शकतात. ज्या मुलांचं आता काहीच झालेलं नाही, हे मी त्यांच्यासाठी सांगतोय. ज्यांचं झालंय फक्त बोर्डचं बाकी, तर त्यांनी आता थेरॉटिकल क्वेश्चन्सवर फोकस करायचा आहे. कारण बोर्डला आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन येतात, MCQ क्वेश्चन येत नाही. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. पुढचे व्हिडिओचे टॉपिक जरा नवीन असणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला अजून खूप सारं गायडन्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळं व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.